अगदी सुरुवातीपासूनच आपला कल ओळखून त्या दृष्टीनं पाऊल उचलणारे काही थोडकेच असतात. आरती पंडित ही त्यापैकीच एक. शाळेच्या दिवसापासूनच आरतीला फॅशन या क्षेत्राची आवड होती आणि फॅशन डिझायनर व्हायचं हे तिनं मनोमन ठरवलं होतं. त्यासाठी तिनं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इंडिया इंटरनॅशनल ट्रेड सेंटर या संस्थेतून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आणि त्यानंतर तिच्या व्यवसायाची धुरा रोवली गेली. सुरुवातीला मैत्रिणींचे ड्रेसेस आणून त्यावर डिझायनिंग करायचं एवढ्यावरच मर्यादित न राहता आज तिचं स्वतःचं आकृती कलेक्शन हे छोटेखानी दुकान आहे. ॲक्च्युली मला लहानपणापासूनच स्वतःचं असं काहीतरी वेगळं करायचं होतं. त्या दृष्टीनेच मग मी आता कॉमर्स साईड निवडली आणि मग ती कंप्लीट करून मला एक बिझनेस स्टार्ट करायचा होता. आणि माझी आवड सवयी सगळी या साईडनीच होती, म्हणजे नेटनेटके कपडे घालणं किंवा मॅचिंग ज्वेलरी घालणं, कसं दिसावं व्यक्तीनी, याच्याकडे माझी जास्त ओढ होती. म्हणजे त्यामुळे मी ते क्षेत्र निवडलं आणि त्यातच मग पुढे फॅशन डिझायनिंगचा 2 इयर्स कंप्लीट केला. आणि मग एकदा कोर्स झाल्यानंतर मी थोडा सुरुवातीला म्हणजे पर्सनलाइज ऑर्डर्स घेऊन सुरुवात केली. मग ऑफिसेसमध्ये जाऊन छोटे छोटे एक्झिबिशन्स लावून स्वतःची डेव्हलपमेंट करत गेली. आणि आता मग थोड्या दिवसांनी मग माझं स्वतःचं हे वर्कशॉप काढलं, जिथे लोक आता येत आहेत तिकडे घेत आहेत. आणि शिवाय माझे जे एक्झिबिशन्स रेग्युलरली सुरू होते, कस्टमाइज ऑर्डर सुरू होत्या, त्या सर्व सुरूच आहेत. त्या व्यतिरिक्त आता हे लोकांसाठी म्हणून उघडं करून एक शॉप केलं छोटंसं. कोणत्याही व्यवसायाचं पहिलं पाऊल म्हणजे मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टाइजमेंट. पण सुदैवानं आरतीला या दोन्हीची गरज भासलीच नाही, कारण तिच्याकडून ड्रेस डिझाईन करून घेऊन गेलेल्या मैत्रिणींनीच तिची छान जाहिरात केली. खरं सांगायचं तर मी माझ्या कुठली ॲडव्हर्टाइजमेंट मी केलेली नाही आहे. माझा सगळा जो बिझनेस झाला आहे तो माउथ पब्लिसिटीवरती झाला आहे. कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी अगदी लहान छोट्याशा याच्यातून सुरुवात केलेली, की मैत्रिणीचं करून दे, मग एका ऑफिसमध्ये घेतली तर त्यांच्या 4-5 लोकांची करून दे. मग त्यांची जी माउथ पब्लिसिटी झाली त्याच्यामुळे माझं हळूहळू क्षेत्र वाढत गेलं. आणि एकदा आपण एक्झिबिशन्स लावतो, तिथे हजारो लोक भेटतात आणि त्यांना मी चांगली संधी देत होती, की तुम्हाला जर पीसेस घ्यायचे नसतील तर तुम्ही मी शिवून देते मी तुम्हाला. मग ती ॲक्च्युली कोणी सवलत देत नाहीत एक्झिबिशन्समध्ये, जे आहे तयार जे पीसेस आहेत ते तुम्ही घेऊन जा. पण त्यांना मी तीही सवलत देत होती, म्हणजे त्यांना फिटिंगला बसतील असे व्यवस्थित त्यांना शिवून आणि घरपोच मिळत होते. त्यामुळे त्यांना एक ती चांगली हे मिळाल्यामुळे मोस्टली म्हणजे लोकांचे असे ओळखी वाढत गेल्या आणि ते मोठं होत गेलं. रितू बेरी ही तिच्या समोरील आदर्श आहे. फॅशन डिझायनिंग क्षेत्रात आज अनेक जण स्थिरावलेत, म्हणूनच आपलं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न आरती करते. हो, म्हणजे काय केलं माहिती आहे का, जे नॉर्मली आपल्याला ड्रेस रेडी मिळतात ना, ते ऑफिस गोईंग बायकांना जरा म्हणजे थोडे म्हणजे वेगळे पडतात, की त्यांना ऑफिसला जायला जरा व्हरायटी वेगळी हवी असते, कॉटनमध्ये हवे असतात किंवा वेगळं असं काहीतरी डिसेंट त्यांना लुक हवं असतं, की जे ते ऑफिस वेअरमध्ये घालू शकतात. ते मी एक माझ्याकडे सेक्शन सुरू केलं आहे. म्हणजे माझ्याकडे रेडीमेड तर आहेच, त्या व्यतिरिक्त मी असे मटेरियल्स ठेवते की जे मी त्यांना स्टिच करून देऊ शकते अगदी नॉर्मल आणि चांगल्या पॅटर्न्समध्ये, जे त्यांना ऑफिस वेअरला वापरतात आणि रिजनेबल रेट्समध्ये. ना माझ्याकडे मटेरियल्समध्ये कॉटनमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. म्हणजे एक टिपिकल पॅटर्न जो बाजारात मिळतो तसं नाही. बाटिक, बांधणी, ओरिसा प्रिंट, पटोला असे तुम्हाला व्हरायटीज पण बघायला मिळतात. आणि त्याच्यामुळे मग त्यांना चूजिंगला पण खूप म्हणजे चान्स मिळतो, की कुठल्या प्रकारचं काय घ्यायचं आणि त्याप्रमाणे ते घेतात. आणि ज्यांना रेडी पीसेस होतात ते माझ्याकडनं रेडी मटेरियल म्हणजे ड्रेसेसच घेऊन जातात. त्यामुळे तसाही त्यांचा काही प्रॉब्लेम येत नाही. आरती SNDT महाविद्यालयात लेक्चररशिप सुद्धा करते. त्यानंतर आपल्या आकृतीमध्ये ती येते आणि मग घर आहेच. पण याही बाबतीत ती सुदैवी आहे, कारण तिला सासरही माहेरसारखंच समजूतदार मिळालंय. त्या बाबतीत मी खूपच लकी आहे, कारण का मला सुरुवात करायची, स्वतःचं वेगळं काहीतरी तयार करायचं, याबाबतीत माझ्या आईवडिलांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि त्याच्यानंतर मला अगदी माझे सासू सासरे आईवडिलांसारखेच मिळाले, की ज्यांनी मला पूर्ण सहकार्य दिलं आहे, की कुठे माझं एक्झिबिशन असेल काय असेल तर माझं घर सांभाळून मला सर्व करता यावं या दृष्टीने ते नेहमीच मदत करत असतात. आणि माझे मिस्टर आहेत त्यांनी मला फायनान्शियली खूप सपोर्ट केला, त्यांच्या याच्यावरती मी सर्व करत होते. आणि शिवाय ते माझ्यासोबत एक्झिबिशन्सला येतात किंवा जिथे माझ्या मोठ्या मोठ्या ऑर्डर्स कन्साइन्मेंट्स असतात तिथे पण ते माझ्यासोबत येतात आणि त्यांच्यावर पण मला भयंकर म्हणजे खूपच सपोर्ट होतो. आरतीकडे ड्रेसेस डिझाईन करून मिळतात, शिवून एम्ब्रॉयडरी करूनही मिळतात. इतकंच नव्हे तर स्त्रियांसाठी नाईट गाऊन्स आणि बॅग्सही तिनं ठेवल्यात. आज तिच्याकडे एक मास्टर आणि एक डिझायनरही आहे. काही दिवसात एव्हरीथिंग फॉर लेडीज म्हणजेच स्त्रियांसाठी सारं काही असं एक डिपार्टमेंटल स्टोअर तिला सुरू करायचंय. आणि तिचे प्रयत्न पाहता लवकरच तिचे हे स्वप्न साकार होईल अशी आशा वाटते. हो, खरं तर मला एक स्वतःचं असं एक वेगळं शॉप काढायचं, की ज्यामध्ये माझ्या ज्या मी लोकांना देऊ शकते अजून ज्या गोष्टी मला देता येत नाही आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं, की मला एक शॅडो ऑफ अ वुमनचं एक क्रिएशन तयार करायचं, की ज्यामध्ये एका स्त्रीला लागणाऱ्या सर्व गोष्टी तिला एका शेल्टरमध्ये मिळतील. असं मला काहीतरी स्वतःचं शॉप सुरू करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी त्यांना हव्या त्या ज्वेलरी म्हणा, कॉस्मॅटिक्स म्हणा किंवा त्यांना अजून पेहरावामधल्या अजून काही व्हरायटीज म्हणा. आता साडी वगैरे आम्ही हँड पेंटिंग करून देतो, पण वी कॅनॉट कीप द स्टॉक.
सगळा स्टॉक आपण ठेवू शकत नाही. म्हणजे असे ऑर्डर असेल आणि बऱ्याचशा लोकांना मग ते कळतही नाही की यांच्याकडे ही व्हरायटी आहे. पण तसं जर मला काहीतरी मोठं असं करायला मिळालं तर ती मला करायची खूप इच्छा आहे.